अल्तमश इस्माईल शेख यांचे पिंपळ चौकात कपड्यांचे दुकान असून दुपारी 2 वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथील सोहेल शेख दुकानात आला. त्याने 7,500 रुपयांचे कपडे खरेदी केले. त्यानंतर व्यावसायिक अल्तमश शेख यांनी पैशांची मागणी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला आणि धमकी देऊन बाहेर पडला. सोहेल शेख गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने अल्तमश शेख यांनी भीतीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. दुसऱ्या दिवशी सोहेल शेख हा पुन्हा दुकानात आला आणि माझ्याविषयी कागाळ्या का करतो असं बोलून अल्तमश शेख यांना मारहाण केली. त्यानंतर आरिफ मस्तान आणि अदनान मंसुरी या साथीदारांसह सोहेल शेख याने दुकानातील सारे कपडे बाहेर फेकून दिले आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवेत ठार मारण्याची धमकी दिली. अखेर अल्तमश शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.